अगोदरचे मद्रास, नवीन भाषेत बोलायचं तर चेन्नई होय. आणि हे आहे चेपॉक स्टेडियम. व्यंकटराघवनपासनं कृष्णम्माचारी श्रीकांतपर्यंत आणि अश्विनपासनं वॉशिंग्टन सुंदरपर्यंत या शहरांनी, याच ग्राउंडनी भारतीय संघाची सेवा केली, एकाहून एक खेळाडू दिले. इतकंच नाही तर एन श्रीनिवासन सारखा एक जबरदस्त क्रिकेट संयोजकसुद्धा दिला, ज्यांनी BCCIची अनेक वर्ष सेवा केली. हे तेच शहर आहे, हे तेच मैदान आहे ज्यांनी चेन्नई सुपर किंग्स घडवली. महेंद्रसिंग धोनीनी याच मैदानावरती राज्य केलं आणि याच मैदानावरती आता एक जबरदस्त मुकाबला होणार आहे आणि तो म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. वर्णन करायचं झालं तर लेले स्टाईलमध्ये मी थोडंसं वेगळं करेन. ते असं आहे की वार्षिक परीक्षेची तयारी आपण सगळेजण करत असतो आणि या वार्षिक परीक्षेच्या तयारीमध्ये पहिलाच पेपर हा गणिताचा किंवा विज्ञानाचा यावा अशी भावना माझ्या मनात घर करून राहते. कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वर्ल्ड कपला म्हणजे एकंदर सुरुवात ही रविवारी 8 ऑक्टोबरला होती असं माझं फील येतो आहे. दोन्ही संघांनी भरपूर तयारी केली आहे. दोन्ही संघांची बलस्थानं, कमजोर दुवे दोन्ही संघांना तोंडपाठ आहेत. इतकं क्रिकेट दोन्ही संघातले खेळाडू एकमेकांविरुद्ध आणि IPLमुळे एकमेकांबरोबर खेळलेले आहेत. पण म्हणून ही मॅच साधी आहे का? अजिबातच नाही. दुनिया एक तरफ, वर्ल्ड कप एक तरफ. रोहित शर्मानी तर स्पष्ट बोलून दाखवलं की होय, लपवण्यासारखं याच्यात काहीच नाही. वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न आम्हा सगळ्यांचंच आहे. ते एक अधुरं स्वप्न आहे जे आम्हाला पूर्ण करायचं आहे. फक्त ते सत्यात जर का आणायचं असलं तर तुम्हाला निकालावरती नाही, प्रक्रियेवरती लक्ष द्यायला लागेल. रिझल्टवरती नाही, प्रोसेसवरती लक्ष द्यायला लागेल. मला वाटतं भारतीय संघ तेच करायचा प्रयत्न करते. ऑस्ट्रेलियन टीमला त्या गोष्टीची सवय आहे. कारण सर्वाधिक वर्ल्ड कप हे त्याच संघाच्या नावावरती आहेत. भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये केलेली प्रगती आपण मान्य जरी केली तरी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने दणदणीत कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही 2019च्या वर्ल्ड कपमध्ये केली होती. बाकी वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये म्हणावी तशी कामगिरी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाने करून दिली नाही. इतका वरचढ खेळ त्यांनी केलेला होता. आता मात्र गोष्ट बदललेली आहे. आताची भारतीय टीम ऑस्ट्रेलियन टीमला आरेला कारे करू शकते. पूर्वीची ऑस्ट्रेलियन टीम स्लेजिंग करायची, बडबड करायची. पॅट कमिन्सची टीम ती करत नाही. परंतु पॅट कमिन्स हे जरूर बोलला की या सामन्याची गरमी बघता माझे काही खेळाडू आक्रमक रूपामध्ये दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. पण ऑस्ट्रेलियन टीम बरीच मवाळ झालेली आहे वागण्याच्या बाबतीत. खेळण्याच्या बाबतीत मी नाही म्हणत आहे. कारण या ऑस्ट्रेलियन टीममध्ये धमक नक्कीच आहे, गुणवत्ता नक्कीच आहे. त्या संघाची ताकद ही त्यांच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये आहे. कोण अष्टपैलू खेळाडू? फास्ट बॉलिंग करू शकणारे अष्टपैलू खेळाडू, खालपर्यंत बॅटिंग करू शकणारे गोलंदाज, हे या संघाची ताकद आहे. ग्लेन मॅक्सवेलचं उदाहरण घ्या. जबरदस्त फिल्डर आहे, तडाखेबाज बॅट्समन आहे जो उलटे सुलटे शॉट्स मारतो आणि चांगली ऑफस्पिनसुद्धा टाकतो. इतकी चांगली ऑफस्पिन की जी भारतीय बॅट्समनला सुद्धा त्रास देते. या सगळ्याचा विचार केला तर ऑस्ट्रेलियन संघाची ताकद आपल्याला लक्षात येते. सलामीला येतो वॉर्नर आणि मिचेल मार्श. दोघंही जबरदस्त फटकेबाजी करणारे बॅट्समन आहेत. दोन्ही खेळाडूंना भारतात खेळण्याचा पुरेपूर अनुभव आहे. मी तर गमतीने म्हणेन वॉर्नर हा निम्मा भारतीय झालेला आहे. इतका वेळ तो IPLमध्ये खेळलेला आहे, इतक्या वेळा तो भारतात सुद्धा खेळलेला आहे. याचा जर का विचार केला तर नवखेपणा कोणाच्यात नाही आहे. या सगळ्या खेळाडूंमुळे विरुद्ध खेळल्यामुळे भारतीय संघांना सुद्धा ऑस्ट्रेलियन संघ नौका नाही आहे. आता प्रश्न उरतो कोण त्या दिवशी कसं खेळतं. भारतीय संघाकडे आपण लक्ष देऊया. सलामीला मला वाटतं शुभमन गिल खेळणार नाही. रोहित शर्मानी मस्तपैकी सांगितलं तो इंज्युअर्ड नाही आहे, तो आजारी आहे. इंजुरीमध्ये एक साशंकता असते. कधी खेळाडू बरा होणार, त्याची इंजुरी किती वाईट आहे, किती चांगली आहे, याच्या बाबतीत साशंकता असते. ती साशंकता जखमी खेळाडूच्या बाबतीत असते, आजारी खेळाडूच्या बाबतीत नाही. कारण आजारी खेळाडूला बरं करण्याचं काम डॉक्टर करू शकतात. चांगली विश्रांती,
चांगली औषधं करू शकतात. म्हणून रोहित शर्माने स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही संघ जाहीर केलेलं नाही आहे आणि अजून शुभमन गिल खेळणार नाही असं मी म्हणणार नाही, परंतु त्याला सावरायला, आजारातनं बाहेर यायला आम्ही पुरेसा वेळ देऊ. याचा अर्थ स्पष्ट आहे, शुभमन गिल खेळायची शक्यता खूप कमी आहे आणि ईशान किशनला त्याची जागा दिली जाईल. दुसरी गोष्ट, भारतीय संघ ईशान किशनला सलामीलाच खेळवेल जर ईशान किशन टीममध्ये खेळला तर. त्याचं कारण मिडल ऑर्डरमध्ये अनावश्यक बदल करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण 3 नंबर विराट कोहली, 4 नंबर श्रेयस अय्यर, 5 नंबरला KL राहुल आणि नंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा, ही बॅटिंग ऑर्डर बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे. रोहित शर्माने अजून एक महत्त्वाची गोष्ट आज पत्रकार परिषदेत सांगितली, विश्वासाने सांगितली. तो म्हणला, मी हार्दिक पांड्याला बॅटिंग ऑलराऊंडर मानत नाही, तो एक खरा-खुरा फास्ट बॉलर आता झालेला आहे. त्याचं कारण त्याचा फिटनेस आहे आणि त्याचमुळे तो आता रेग्युलर 140नी सुद्धा एखादा बॉल टाकू शकतो. गरज लागली तर फलंदाजाला चांगला रपकन बाउन्सरही देऊ शकतो. ही गोष्ट सत्य आहे, कारण हार्दिक पांड्यानी स्वतःच्या आयुष्यामध्ये शिस्त आणलेली आहे. या शिस्तीमुळे त्याच्यातल्या फास्ट बॉलरला मदत झालेली आहे, कारण फास्ट बॉलिंग करताना जबरदस्त ताकद लागते, दम लागतो, फिटनेसची एक वेगळी लेवल लागते. ती हार्दिक पांड्यानी कष्टाने मिळवलेली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि लोकल बॉय रवींद्र जडेजा, मी त्याला लोकल बॉय एवढ्याकरता म्हणतो, चेन्नई सुपर किंग्सकडनं त्यांनी काय कमाल करून दाखवली आहे. गेल्या IPLमध्ये सुद्धा विजय जो समोरच्या टीमच्या हातात होता, तो विजय रवींद्र जडेजानीच खेचून आणलेला होता. हे आपल्याला विसरायला नको. त्यामुळे जडेजाला या मैदानावरती खेळत असताना एक वेगळा आत्मविश्वास जागा मिळणार आहे. आता बोलूया थोड्याशा बॉलिंगच्या कॉम्बिनेशनबद्दल. या विकेटचा स्वभाव पाहिला तर इथे गरमीच्यापासून विकेट बचावण्यासाठी त्याच्यावरती एक लाईट आकाराचं पोतं टाकण्यात आलं, सतरंजी नाही पोतं. कारण का, तर उन्हाचा तडाखा त्याला लागू नये. पण भरपूर पाणी मारलं गेलेलं आहे, भरपूर रोलिंग केलेलं आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याची विकेट जी असेल ती बॅटिंग करताही चांगली असेल. फक्त पॅट कमिन्सचं म्हणणं असं आहे की भारतातल्या विकेटमध्ये बॉलरला काही ना काहीतरी मदत मिळते. काही ना काहीतरी एवढ्याकरता तो म्हणला, कधी विकेटवर बॉल थांबून येतो, कधी बॉल जुना होतो, त्यामुळे बॉलर काहीतरी करामत करू शकतो. त्यामुळे या विकेट्सवरती बॉलर्सना थोडीशी मदत मिळते. ह्याचाच अंदाज घेता रोहित शर्मा 3 स्पिनर घेऊन खेळायची शक्यता अजिबात नाकारत नाही. कारण अश्विन हा लोकल बॉय आहे, इथला त्याला अनुभव आहे, चेन्नई सुपर किंगकडनं खेळलेला आहे, लहानपणीपासून या शहरात तो वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर गुणवत्तेच्या काउंटवरती अश्विन हा अजिबात कमी ठरत नाही. बॅटिंगलासुद्धा तो बॅकअप म्हणून महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे भारतीय संघ 2 जेन्युइन फास्ट बॉलर, 3 स्पिनर, हार्दिक पांड्या असं घेऊन खेळायची शक्यता मला अजिबात नाकारता येत नाही आहे. आता प्रश्न उरतो दडपणाचा, कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या हिंडून फिरून त्याच लाल चौकात येतात आणि ते म्हणजे दडपण. भारतीय संघाकडनं खेळत असताना दडपण हे असतंच. रोहित शर्मा म्हणतो दडपणापासून कुणीच लांब जाऊ शकत नाही. त्या दडपणामध्ये चांगला खेळ करायची मानसिक कणखरता ही भारतीय संघातल्या खेळाडूंमध्ये आहे, हे रोहित शर्माचं म्हणणं आहे आणि त्याला माझा दुजोरा आहे. कारण जर तुम्ही भारताकरता खेळत असला तर दडपण झुगारून तुम्हाला चांगला खेळ करता यायलाच पाहिजे. भारतीय संघामध्ये ती धमक आहे, म्हणून उद्याच्या सामन्याला मजा येणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला अजिबातच आश्चर्याची वाटणार नाही. 4 सामने या सामन्या अगोदर झालेले असतील, त्या 4 सामन्यांना मिळून जेवढे प्रेक्षक आले नसतील तेवढे प्रेक्षक चेपॉकवरती आणि या मैदानाच्या बाहेर असतील, ही माझी खात्री आहे. गंमत बघा, तिकीटं विकली गेलेलीच आहे. पत्रकारांची गडबड अशी झाली आहे की सगळ्या पत्रकारांना प्रेस बॉक्समधली सीटसुद्धा मिळालेली नाही आहे. 160-70 पत्रकारांनी ॲप्लिकेशन दिलं आहे ही मॅच कव्हर करण्यासाठी. एवढ्या सगळ्यांना अकोमोडेट करणं हे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनलासुद्धा शक्य होणार नाही आहे. प्रयत्न करत आहेत संयोजक की जास्तीत जास्त जे वर्तमानपत्रासाठी काम करणारे पत्रकार आहेत त्यांना डेस्कची जागा मिळावी, जे TV साठी काम करत आहेत, जे यूट्यूबर आहेत त्यांना कदाचित ओव्हरफ्लो एरियामध्ये जागा दिली जाईल. परंतु सगळ्यांना सोय करण्याच्यासाठी प्रयत्न केला जातो आहे. परंतु नुसतेच प्रेक्षक नाही तर पत्रकारांचीसुद्धा गर्दी होती आहे. याच्यामध्ये हा सामना कव्हर करायला मला खूप मजा येणार आहे. मी तर म्हणेन, अरे परीक्षा आली, अरे परीक्षा आली. याच्यापेक्षा आता परीक्षा चालू होती आहे, पहिलाच पेपर गणिताचा आहे,
त्यामुळे आता चिंतेची गोष्ट नाही, भरपूर गृहपाठ केला आहे, त्यामुळे काही विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे. अशीच भारतीय संघाची मनोअवस्था आहे, हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय कॉम्बिनेशननी रोहित शर्मा खेळेल? मला वाटतं तो 3 स्पिनरनी खेळेल, कुलदीपलाही खेळवेल, रवींद्र जडेजालाही खेळवेल, अश्विनलाही खेळवेल. तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. बॅटिंगच्या बाबतीत ईशान किशनला संधी दिली, माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्यातला संवाद चालू राहणं हे नितांत गरजेचं आहे. बाय बाय.